प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस पिंपळगावच्या प्रत्येक खेळाडूला मनोज सोडकर यांच्याकडून लगावण्यात आलेला आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल फुलटॉस पायावरचा आणि त्या चेंडूवरती मिड विकेटमध्ये फिल्डिंग होत असताना क्षेत्ररक्षण झाले, फेकी केली आहे, तोपर्यंत एक धाव, डाऊन कंप्लीट. फक्त एक मिनिट थांबवतोय. एक पारितोषिक केतनला होतं 200 रुपयाचं, ते आपण ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. केतन अभिनंदन आहेत. जे 2 विकेट घेतले ते 200 रुपयाचं प्राइज आहेत, ते त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी द्यावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युवा चषकाला बघण्यासाठी प्रेक्षकांची झालेली तुडुंब गर्दी, मागील 2 दिवसामध्ये त्यांनी सर्वांनी दिलेलं भरभरून प्रेम, त्याबद्दल विशेष आभार त्या सर्व प्रेक्षकांचं. आणि ही स्पर्धा जेवढ्या प्रेक्षकांनी बघितली आहे, मग काही अपडेट कालसुद्धा आल्या होत्या. हर्षद आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतील की किती जणांनी आत्तापर्यंत ही स्पर्धा बघितली आहे. पण ज्याने ऑनलाईन बघून म्हणा किंवा मैदानाच्या चारी बाजूने उपस्थिती नोंदवून सामन्याचा आस्वाद घेतला, या स्पर्धेची शोभा वाढवली आहे, त्याबद्दल 22,000 आजच्या दिवसामध्ये 22,000 विवर्स. समोर डाऊन द ग्राउंड तुषार हुशार सुतार आलाय षटकार. की वैभव अब्दुल आमच्या साथ देण्यात. वैभव कोणवली संघ चांगला परफॉर्मन्स करून इथपर्यंत पोहोचलाय. पिंपळगावने सुद्धा बहारदार परफॉर्मन्स केलाय, त्यामुळे हे बॅटल बघताना मजा येणार आहे. ओ ये क्या हुआ है. फलंदाजापासून लांब, यष्टिरक्षकापासून लांब, रुपये जवळून लांब आणि इतका लांब गेलाय की आता बाउंड्री सुद्धा मिळाली आहे. वाईट षटकारावरती 5 धावा फ्री. फलंदाज तुषार याला गोलंदाज ट्रॅकवरती पर्यंत सनी तयार. तुषाराच्यासाठी पुढील चेंडू असणार आहे. शॉटपी चेडूला शॉटम पूल चा फटका त्या ठिकाणी पाहायला आपल्या क्षेत्ररक्षकाला झेलखाली झेल सुटला आहे. तोपर्यंत 2 धावा. फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने धावसंख्या पुढे जाऊन सरकले, जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 14 धावा झाल्या. तुषार स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती तुषारच्या साथीने फलंदाज आपण पाहतोय रोशनला. रोशन 1 चेंडूमध्ये 1 धावा, तर तुषार 3 चेंडूमध्ये 12 धावांची इनिंग खेळत आपल्याला बघा. डावखुऱ्या फलंदाजासाठी मिडविकेट इतका लांब आहे की तिथून षटकार पार करणं सोपं नाही आहे. तुषारने रिस्क घेतली होती, पण रिस्कमध्ये सुद्धा एक कोणवली संघासाठी आशेचा किरण जागावला होता. कॅच ड्रॉप झालाय आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर 14 वरती धावलं काय. पुढील चेंडू सनीचा, पुढील चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डमध्ये. चांगली फिल्डिंग काउ कॉर्नरमध्ये होतीये. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने चेंडूला अडवलं आणि 1 धाव. तोपर्यंत धावून कंप्लीट. आता धावा चेंडूचा खेळ किती आहे ना बाकी आहे. 1 2 3 2 बॉल बाकी आहेत. 15 वरती धावफलक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये पिंपळगाव विचार करत असणार आहे एखादा मोठा फटका, कोणवली विचार करत असणार आहे एखादा ब्रेक थ्रू. कोणाच्या बाजूने हे जे 2 चेंडू जात आहेत. ओ पुन्हा एकदा मिस टाइम शॉट चेंडू उंचोमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. मयूर टिपलाय झेल सप्लाय खेळ. फलंदाज बाद होताना निर्माण करून दिल्या. वातावरण निर्मिती 2 गोष्टींसाठी झाली होती. आयदर बिग हिट आयदर विकेट आलाय आणि त्यामुळे मोठा फटका नाही येऊ शकला. कोणवलीच्या बाजूने कौल लागलाय 5व्या चेंडूचा. 6वा चेंडू खेळण्यासाठी मॅन इन फॉर्म मिस्टर जयराम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जयराम मांडवकर, पण इथे रन करायचे आहेत. मांडव केलेला आहे. स्टेज बघा डाव्या बाजूला आहे. मांडव झालेला आहे. आता इथे रन करण्याची वेळ आहे. पिंपळगावला रनची गरज आहे. कोणवलीला विकेटची गरज. पुन्हा एकदा शेवटचा बॉल सनीचा बॉल जडमधला. पंचांनी अपील फेटाळली आहे. आली आहे सिंगल
आणि सिंगल आल्यानंतर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 16. एका गाड्याच्या पतनानंतर पिंपळ गाव. बघा कोणीली संघाच्या कोणीही जर विकेट घेतला, कोणी बॉलर नाही, तर 101 रुपयाचं बक्षीस जयदीप करावडे यांच्याकडून लगावण्यात आले. जयदीप करावडे यांच्याकडून ते बक्षीस लगावण्यात आले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रुपेश द मॅजिकल फिंगर ऑफ कोनिवली बॉलिंग मार्क वरती आलेत आणि त्यांच्या समोर जयराम मांडवकर. जयराम ओहो, इतका सारा वेळ होता पण वेळेचा खेळ काहीसा न्यारा होता, वेगळा होता. फलंदाज बीट कामपेट डॉट बॉलने निर्धाव चेंडू सांगता होते. दुसऱ्या षटकाची सुरुवात, त्याच्यावरती नाही आली धाव. दोन्ही संघाचे 12th मॅन एक नाही 2-2 आलेत. डबल बळ मिळावं याच्यासाठी दोघांची 2-2 12th मॅन आलेले आहेत. आता 12th आणि 13th मॅन. रुपेश पुन्हा एकदा कटकाटाचा प्रयत्न चेंडूला दिशा देत असताना गलीमधून पाठवले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोचलंय 17 वरती. 17 धावसंख्या जाऊन पोहोचलाय. खतरा कोणत्या सगळ्याला आहे. पहिला चेंडू पाहिला पण लेग ब्रेक, त्यानंतर पाहिले फलंदाज जाता मात्र त्या ठिकाणी शफल होणार. शफल होण्यात असताना पुन्हा एकदा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरताना दुसरा चेंडू आपल्याला ऑफ ब्रेक प्रकारचा पाहायला मिळाला. तर आता स्ट्राईकवरती पुन्हा एकदा फलंदाज तुषार सुतार, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश, गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतं. क्षेत्रक्षण सजवलेला पण पाहतोय. पुढील चेंडू आहे. पुढील चेंडू पण आता लेग ब्रेक प्रकारचा चेंडू. स्विंग अँड मिस अशी डिलिव्हरी गोलंदाजाकडून होताना पाहायला मिळते. फलंदाजांना फ्लाईटमध्ये बीट करणं ही रुपेशची खासियत आहे, रुपेशची ताकद आहे. रुपेशने या अगोदर अनेक वेळा अनेक मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलं, आपल्या फ्लाईटने बीट केले. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. समोर डाऊन दी ग्राउंड चेंडून हवेत. तुषारने वेळीच ओळखलं, परखलं, स्टेप आउट झाले. चेंडूला घेतलं फुलटॉस पद्धतीने बॅटवरती आणि सरळ पाठवून दिलं डाऊन दी ग्राउंड. आलाय षटकार. वेगानं बांधलं आणि जी कोंडी बनली होती, जे काही दडपण, जे काही प्रेशर आलं होतं त्याला भेदण्याचं कार्य केलंय. धावफलकावरती धावा झाल्यात 23. आता येणारे 2 चेंडू पुन्हा एकदा तिथेच गाडी येऊन थांबले. वैभव, जिथे मागील 2 चेंडूमध्ये विकेट आणि मोठ्या फटक्याची चर्चा करत होतो त्यावेळेला विकेट आली होती. आता काय घडणार. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न ऑन साईडला. ओ यावेळेला कॅच ड्रॉप. झेलचीची संधी होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तुषारने दुसरी धाव चपळाईने घेण्यासाठी कॉल दिला. जयरामने त्याला साथ दिली. एकमेकात साथ देत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. 25. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. चांगली सुरुवात आहे दोन्ही संघाच्या बाजूने. जर म्हणायचं झालं तर आतापर्यंत 50-50 वाला सामना, म्हणजे 50-50 वाली सुरुवात. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा तितकीशी समाधानकारक आहे आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा, कारण तितक्या वेगाने धावा बनल्या नाही तितक्या जास्त विकेट गेल्यात. यावेळेला काय केलं, चेंडूला पाठवून दिलाय गॅपमधून, पंचांच्या जवळून कव्हर पॉइंटला टार्गेट करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचा पारितोषिक लगावले गेले. जयदीप करावडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी कोणवली संघाच्या खेळाडूला 101 रुपयाचे पारितोषिक आहे. बघूया आता गोलंदाजी मार्गावरती कोण गोलंदाजी करणार. गोलंदाज मयूर तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिली संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर तयार आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज जयराम, नॉन स्ट्राईकवरती तुषार सुतार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या झाली ते म्हणजेच 29-29 धावा. 2 षटका अखेर. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील. 14.50च्या सरासरीने वैभव धावा बनवल्या जातात आणि 14.50ची सरासरी 2 फलंदाज सेट असल्यानंतर तुम्हाला 15, 16, 18 पर्यंत येणं गरजेची आहे. तर तुम्ही कुठे ना कुठेतरी खेळपट्टीवरती उभे राहून त्याला योग्य ते नाही दिलाय असं म्हणता येईल.
डेड बॉल घोषित केला गेला. पावलं चुकलेत मयूरची. मयूरवरती कर्णधाराने खूप मोठा विश्वास दाखवला आहे की या स्लॉगरला तू हाताळावस. शॉर्ट बॉल याला पुल करण्याचा प्रयत्न. पुल करत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. शरीराचा वेध फटका लवकर क्लोज करत असताना आली आहे सिंगल धाव. एका धावेने धावसंख्या धावफलक पडताना पोचलाय 30 या धावसंख्येवरती एक गडी बाद. पिंपळगाव संघाची स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज स्ट्राईकवरती गोलंदाज मयूर तयार आहेत. स्ट्राईकवरती आहे तुषार. क्षेत्रक्षेत्र सजवलं जाते. लेफ्ट अँड राईटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑस्ट्रेलिया संघामध्ये अशा प्रकारे लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन, भारत संघामध्ये अशा प्रकारे लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण सातत्यानं वेळोवेळी पाहत असतो. तशाच प्रकारचा पिंपळगाव संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन तुषार आणि त्याच्या साथीने जयरामला. यानंतर होणाऱ्या सामन्याचा कॉल सुद्धा केला जाणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच पिंपळगाव विपक्ष कोनवली. KCC मापळ ब विपक्ष. ओ यावरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. बॅट्सस्विंग भरपूर फास्ट होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या गतीने बीट केलंय. आलाय डॉट बॉल. पहिला चेंडूतील एक बाय, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. KCC मापळ ब विपक्ष बेसवी वाल्मिकी नगर. या दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटच्या 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. धावफलकात धावा 30. तुषार जडमधल्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने करत होते. बॅटची कडा घेऊन चेंडू कव्हर पॉईंटमध्ये गेला. एकदा धावून कंप्लीट केली. कौतुक करावं लागेल. मयूरने पहिल्या चेंडूवरती जी पावलं थांबवली होती ती का थांबवली त्याचं उत्तर दिलं की त्यानंतर माझे येणारे चेंडू हे पूर्णपणे विश्वासाने भरलेले असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास दिसून येईल आणि तो दिसून आलाय. जयराम मांडवकर. मोक्याच्या क्षणाला जयरामला क्लिक होणं ही पिंपळगावची गरज आहे. पिंपळगावच्या गरजेला उभं राहणं हे जयरामचं कर्तव्य. पण मयूरसुद्धा आपलं कर्तव्य बजावतोय. अलॉंग द कार्पेट चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवलं. चांगली फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा. कोनवली संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्याने फिल्डिंगच्या बळावरती या मॅचला ज्या पद्धतीने वेगळा टर्न दिला आहे. शेवटच्या षटकामध्ये धावांना रोखलं आहे आणि त्यामुळे जो धावांचा ग्राफ वाढत होता 14 14.5चा धावा रन रेट दिसत होता तो आता त्याच्या खाली येताना दिसतोय. नक्कीच 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवरती कशा प्रकारे प्रेग्नेन्स ऑफ पॉईंट गोलंदाजी करणार मयूर याच्यावरती लक्ष लागले गेले. षटपी चेंडू आहे चार साईडला. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल का आणि दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवरती. या षटकाचा आपण जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. बघा 5 चेंडूचा खेळ झाला परंतु मयूरने टाकलेलं षटक कोनवली संघासाठी खूप किफायतमंद राहिलंय. 34 वरती धावफलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू. लास्ट बॉल. शॉर्ट बॉल आहे. या चेंडूला पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉकअपच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता तिथे चेंडूला अडवले तोपर्यंत धावा पूर्ण केला. 2 तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तुषार रनआउट होताना दिसतोय. 2च धावा झाल्या. 36 गुण मिळालेत. 37 धावांचं लक्ष कोनवली संघासमोर पिंपळगाव संघाने ठेवलंय. 37 धावांचा पाठलाग आणि बचाव येणारे काळवेल सांगणार आहे. आता कसा होतोय, कसा रोखलं जातं या धावांना येणारी काळवेल सांगेल. त्या अगोदर जाऊया टॉसकडे. दोन्ही कर्णधार आपण या मंचावरती KCC मापळ ब बेसवी वाल्मिकी नगर. चला पिंपळगाव लवकर मैदानात दाखल व्हा. पिंपळगाव संघ लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. जीवा निर्णय कळवा. बोल फर्स्ट. धन्यवाद. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे पिंपळगाव संघ. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोनवलीचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. युवा क्रीडा कमिटी मंदनगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 पर्व 8व्या पर्वातील थरार आपण बघत आहात. मंदनगडमधील मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा क्रिकेट स्पर्धा
ज्या स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. एक असते MPL, दुसरी असते युवा चषक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा 2 टॉर्नामेंट होतात. त्या पद्धतीच्या मंदरगडमध्ये 2 टॉर्नामेंट MPL ऑक्शन बेस्ड टॉर्नामेंट होते, जी हंगामाच्या सुरुवातीला केले जाते. पाणी पोचवा पंचांना. आणि दुसरी टॉर्नामेंट म्हणजे युवा चषक, ही हंगामाच्या शेवटी, एकदम शेवटी नाही, त्या शेवटाच्या अगोदर घेतली जाते. कारण युवा क्रीडा कमिटी अंतर्गत खेळणाऱ्या संघांना एक असं प्लॅटफॉर्म मिळावा, ज्या प्लॅटफॉर्मवरती ते आयोजित करत असताना त्यांच्यासमोर एक उदाहरण सेट व्हावं. त्यांनीसुद्धा त्या आयोजनांना बघून चांगली आयोजनं करावी. आणि या साऱ्या गोष्टींना ध्यानात ठेवत असताना मागील 4-5 वर्षाचा जर का ग्राफ बघाल तर युवा क्रीडा कमिटी मंदनगड अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा आलेख हा वरतीच जात चालला आहे. वर्षानुवर्ष प्रत्येक आयोजक आपल्या आयोजनाची गुणवत्ता वाढवताना दिसला आहे. भरपूर अशी आयोजनं आहेत आणि म्हणूनच या ज्या 2 टॉर्नामेंट आहेत त्या सर्वांसाठी मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या बनत चाललेल्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. एका बाजूला नील, तेजस आणि सनी. मयूर नॉन स्ट्राईक खेळत आहेत. तेजसच्या लगातारच्या 3 षटकांसाठी 1000चा कॅश प्राइस लागलेला आहे. जयदीप करावडे यांच्याकडून आणि पहिल्या चेंडू उंचमध्ये ऑफ साइडला गेलेला फटक्यावर फटका बसलाय आणि क्षेत्ररक्षक तुषार सुतार टिपला झेल. फलंदाज बाद. पुन्हा एकदा कॅश प्राइज लागले. प्रत्येक षटकाराशी 201 रुपयाचे कॅश प्राइज जयदीप करावडे यांच्याकडून लाभलेले आहे. कोनिवली संघाच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. स्ट्राईक वरती सनी, नॉन स्ट्राईक वरती मयूर, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. मनोज सोनकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. दोन्ही साईडून आता मात्र बक्षिसांचं वर्ष होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पुढील चेंडू षटपी चेंडू होता. खात्याचा जास्तीचा वापर उजव्या यष्टीचा खूप बाहेर चेंडू पंच वाईट करायला करतायत. अवांतर धाव अतिरिक्तच्या रूपामध्ये खातं उघडं गेले. कोनवली संघाची धावसंख्या झाला 1 चेंडू आणि 1 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य तयार आहेत. स्ट्राईक वरती सनी. हो स्लोवर वन चेंडू शॉर्ट पी शॉट होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते म्हणजे 2 धावसंख्येवरती. प्रत्येक षटकारासाठी जयदीप करावडे यांच्या माध्यमातून कोनवली संघाच्या खेळाडूंना 201 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी जयदीप करावडे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी कोनवली संघाच्या खेळाडूला. बघा संधी आहे मयूरसाठी, संधी आहे सनी यांच्यासाठी. प्रत्येक विकेटसाठी जसं बक्षीस लागलं तसं षटकारासाठी बक्षीस लागलं तसं विकेटसाठी सुद्धा आहे. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, राज नाही काही करू शकणार. चेंडूने गाठली आहे सीमारेखा, आलाय षटकार. संध्याकाळच्या सत्रामध्ये रणधुमाळी, क्रिकेटची रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. युवा चषकाचा थाट आहे, औचित्य आहे आणि त्याचबरोबरीनं 37चा पाठलाग. यावेळेला फटका बसलाय. रोशन चेंडू खाली. ओ हो, संधी चालून आली होती पण त्या संधीचं सोनं करता नाही आलं. चांदी तरी व्हायची होती, चांदी सुद्धा नाही झाली. इथे तर सरळ पत्रा लोखंड दिसायला लागलाय. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. कुणाला? मयूरला. मयूर सनी डेंजर आहे. मयूरने एक षटकार लगावलाय. सनीने या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय परफॉर्मन्स केलाय. आदित्य कदम
दादूवरती आता अजून अजून जबाबदारी वाढली आहे. बघूयात काय करतोय. पुढील चेंडू आडपाटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये आहे, फक्त हवेमध्ये नाही तर हवाई सफर करत असताना चेंडू करतोय सीमा रेषेची सफर. येतोय षटकार. जयदीप करावडेकडून आणि सनीसाठी देखील 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बक्षीस लागलं. बक्षिसाप्रमाणे अनाउन्समेंट झाल्याप्रमाणे त्याची पूर्तता सुद्धा केली जाते. पोहोचवण्यासाठी सुद्धा सांगितलं गेलं आहे. आणि आता आदित्य कदम, आदित्य कदम, कदम मधला क काढून दम दाखवावा लागणार आहे. दम दाखवावा लागणार आहे. समोर फलंदाज तयार, फलंदाज तयार. आडा बाडणं, फ्लॅट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक समीर चेंडूला अडवतोय. फेकी केली जाते. तोपर्यंत दुसरी धाव. ओ हो 2 धावा धावून कंप्लीट. कौतुक आहे. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी. षटकार आल्यानंतर तितके नरम झालेले नाही आहेत. त्यांनी श्वासही घेतलेला नाही आहे. लगेच दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केलेत. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज किती आहे? 20. 12 मध्ये 20. कोणाचा होणार टॅटा फीस? येणारी काळवेल सांगणार आहे. या ऐकत तोपर्यंत डीजेला. या मैदानावर बाजी मारण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत, अनेक जण इच्छुक आहेत. इच्छेची पूर्तता त्याचीच होणार ज्याचे मेहनत, ज्याचे प्रयत्न मोठे असणार, ज्याचा खेळ चांगला होणार. चांगला खेळ होण्यासाठी चांगला प्लॅन तुमच्याकडे असायला हवा आहे. आता दोन्ही संघाचा प्लॅन काय आहे? कारण 12-20 10च्या सरसरीने धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती आला जय. जय समोर, मयूर लोअर फुल टॉस वरती फॉलोइंग स्वीप. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. अशाच प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. मयूर याच्या बॅट मधून सुंदर फटका पाहायला मिळालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शानदार फलंदाजी. त्यानंतर विकेटची गरज. आता गोलंदाजाला फुलटात पुन्हा एकदा यावेळेला दुरून लपेटलाय. टाइम आहे. इट्स अ टाइम टू द मयूर शो. बॅक टू बॅक. माइंड बघा. आता मात्र ज्या ठिकाणी गोलंदाजाला आणलंय दुसऱ्या गोलंदाजासाठी त्यासाठी तुषारला गोलंदाजी करणं महत्वाचं होतं की नव्याने गोलंदाजाला त्या ठिकाणी चान्स देण्यासाठी गोलंदाजाला यूज केले गेले. चुकी. मोमेंटम कुठून बदललाय या गोष्टी जर का विचार कराल तर तुम्ही शेवटच्या षटकावरती नजर टाका. त्या शेवटच्या षटकामध्ये घडलं तरी काय होतं? हाच तो मयूर ज्यानं बॉलिंग करत असताना 1 2 3 3 4 7 फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. जिथे 14.5ची सरासरी चालू होती ती सरासरी डायरेक्टली त्या 7ने मागे आणली आणि तिथून मोमेंटम बदललाय. मोमेंटम बदलत असताना फलंदाजांना बळ आलाय आणि ते बळ काय आहे ते दुसऱ्या इनिंग मध्ये दिसून येतंय. ट्रमेंडस बॅटिंग बाय दी मयूर. 7 मिळते सनीची आणि सनीची 7 मिळत असताना धावा बनल्यात 30. 6 धावांची गरज आहे. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 10. 10 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा. खूप चांगला दिसतो. ऊन कमी झालं आता गॉगलची सुद्धा गरज नाही. थोडे चकवे येत आहेत. जय आडोपाटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गरगरत निघून चला मिड विकेटच्या दिशेनं. राज चेंडूवरती. तोपर्यंत एक सिंगल.
हॅलो सिंगल धाब्याने धावसंख्या वाढल्या, धावसंख्या जर पोचल्या ते म्हणजे 31-31 या धावसंख्येवरती अजूनही 6 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी मॅटवरती गोलंदाज तयार. जय गोलंदाजी जय वरती प्रेशर धडपण सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वाईट या षटकातील दुसरा वाईट येतोय. दुसऱ्या वाईटने वाईट वेळ येईपर्यंत गोलंदाजी करावी लागणार आहे. त्यासाठी नियंत्रण आणणं गरजेचं आहे गोलंदाजाला. बघूया आता यश कशा प्रकारे कमबॅक करतोय. वरचढ रचना आपण पाहतो आतापर्यंत कोणवली संघाला पाहिलंय. सनी आहे स्ट्राईक मध्ये. सनी याच्यासाठी पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये मिस टाइम शॉट आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. 34 धावा झालेल्या आहेत. अजून सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी प्रेजेस पॉईंट. आता मात्र चेंडूला फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता पण होताना पाहतोय. 7 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. 7 मध्ये 3 धावा जिंकण्यासाठी कोणवली संघाला बनवायच्या. तर गोलंदाजी करताना जयसला देखील हा चेंडू निर्णायक टाकावा लागणार आहे. बघा तुमचे निर्णय, तुम्ही कोणत्या वेळेला कोणता निर्णय घेता, तुमचा बॅटिंग क्रम, तुमचा बॉलिंग क्रम कशा पद्धतीनं इंट्रोड्यूस करताय. एक खेळाडूला कर्णधाराचा रोल खूप महत्त्वाचा होता. आता षटक जर आपण बघितलं तर दुसरं संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येणार. तुषार की अजून कोण. नील तेजस कराडी होती. ड्रीम लागली होती. नीलच्या प्रत्येक षटकारासाठी त्याने प्राईज लागले होते. परंतु भाव कोणी घाललाय तर मयूरने. आणि मयूरने जी इनिंग साकारली आहे वाकाने जो फलंदाजी केली आहे मयूरने देखील. आता मात्र तुषार गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू डॉट आलाय. लगातारचे 3 डॉट आतापर्यंत पाहायला मिळते. मागील षटकातील 2 आणि आता या षटकातील पहिला चेंडू डॉट. येणाऱ्या आता 5 चेंडूमध्ये 3चं समीकरण बदलंय. 5 मध्ये 3 कोण होणार विन. 5 मध्ये 3ची गरज असताना कोण होणार विन. चांगला प्रश्न आहे. येणारा चेंडू डॉट आला तर कहाणी थोडीशी बदलेल. हो यावेळेला फटका बसलाय. चेंडू हवेत फसला नाही तर चेंडू निघून चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मागेच राहिलाय. चेंडू होते फरार. सीमारे गफार आलाय चौकार. मॅच फिनिश. सामना मानकरी नो वन अँड ओनली मिस्टर मयूर.